हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर चला बघा, आता मस्तपैकी एक चपाती बनवायला कंटाळा, त्याला चटपटीत एक नाश्ता बनवूया. त्यासाठी 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतले, 1 कप गव्हाचं पीठ घेतले आणि 2 चमचे बेसन घेतले. कारण चपाती उन्हाळ्यात आपल्याला चपाती लाटायला वगैरे कंटाळा येतो कधीतरी. तर दुपारच्या टाईम किंवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही बनवू शकता असं आहे. आणि तिथे 2 चमचे मी रवा टाकले. हे आपलं सर्व मिश्रण मी एकत्र करणार आहे. इथे मी थोडं मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. हे असं पटकन बनवायला पण होतं आणि पोटभरीचा पण नाश्ता आपला होऊन जातो. तेच ती चपाती खाऊन कंटाळा येतो म्हणून त्याचे हे बनवलं. तर इथे मी थोडीशी हळद टाकली आहे. एक थोडा लाल तिखट पाहिजे, जेवढं तुम्हाला मसाले ॲड करायचे असेल तेवढे तुम्ही करू शकता. तर थोडं पाणी टाकून मी हे पीठ थोडं फक्त हाताने मिक्स करत आहे. मी चमच्याने पण करू शकता. इथे मी बघा 3 कप मला पाणी ॲड करायला लागलं याच्यामध्ये. एकदम पातळसर आपलं असं जसं घावण्याला वगैरे कसं असतं तशा पद्धतीचं आपल्याला रेडी मिश्रण करायचं. तर आपण हा गव्हाच्या पिठाचा मस्तपैकी असा कुरकुरीत असा घावना बनवणार आहे. तर बघा, नक्की रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. इथे मी कोथिंबीर टाकली, ज्या तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. इथे कांदा किंवा गाजर वगैरे ह्या गोष्टी पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथे मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे. मिरची टाकायची असेल तर मिरची पण टाकू शकता थोडीशी, नाही तर गाजर थोडे किसून पण मस्त विकले जाते. हे पटकन आणि जसं पटकन होणारे आहेत आणि चटपटीत पण आहेत. जास्त वेळ पण नाही लागणार. इथे मी बघा पॅन गरम करून घेतलं आहे. तुम्ही डोश्याचा पॅन किंवा कोणताही पॅन असा आपला करून घेऊ शकता आणि थोडंसं तेल इथे लावून त्याला ग्रीस करून घेणार आहे. थोडंसं तेल लावल्यामुळे कसं निघायला पण जरा आणि कुरकुरीत पण होऊन जाईल. जर तुम्हाला बिना तेलाचं करायचं असेल तर तसं पण करू शकता. आणि असं कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं तेल टाकलं तर चांगलं होतं. आता थोडं गरम करून घ्या आणि असं गरम करलं झाल्यावरच मिश्रण टाका. बघा मस्तपैकी आपलं जाळीदार असा घावण गव्हाच्या पिठाचं तयार होतं. किती मस्तपैकी टेम्पटिंग लागतं. जर कसं उन्हाळ्यात आपल्याला जास्त वेळ कंटाळा पण येतो उभा राहायला, तसे पटापटा असे चटपटीत असे पदार्थ केले तर चांगले होतात. तर 2-3 मिनिटात मी हे टर्न करून घेतलं आणि परत 2 मिनिटं शिजवून घेतली. मला पाहिजे तर झाकण पण देऊ शकता, न झाकण देता पण असे शिजवून घेऊ शकता. पाहिजे तर थोडंसं मी ऑइल टाकलेलं, कारण कुरकुरीत झाले तर अजून चांगले लागतात मुलांना वगैरे द्यायला. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही हे कोणत्याही भाजीबरोबर किंवा चटणी सॉस बरोबर वगैरे पण खाऊ शकता. असं चटपटीत आपले हे घावून रेडी झालेले. किंवा दह्याबरोबर पण तुम्ही मस्तपैकी असे दुपारच्या टायमाला केले किंवा सकाळी वगैरे आपल्याला नाश्त्याला केले तरी मस्तपैकी आपले हे होतात. 1-2 खाल्ले तरी आपलं मस्तपैकी पोट भरून जाईल. नक्की असे कुरकुरीत घावून असे सॉस मुलांना सॉस बरोबर पण देऊ शकता आणि आपल्याला पाहिजे तर मस्तपैकी भाजी वगैरे वगैरे कोणत्याही खाऊ शकता तुम्ही किंवा डाळ वगैरे असेल तर त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी खाऊ शकतो. बघा किती मस्तपैकी असे जाळीदार झालेले आहेत. कसे हे करून आणि टेस्टी पण तेवढेच लागतात खायला. सारखी चपाती चपाती खाऊन कंटाळा येते, त्यापेक्षा कधीतरी हे नक्की बनवून बघा. तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.